अहवाल असा काही आलेला आहे हे मला आत्ता आपल्या माध्यमातून या ठिकाणी कळतंय। मी तो अहवाल अजून बघितलेला नाही, म्हणजे आणखीन त्या अहवालाच्या संदर्भामध्ये काय प्राथमिक अहवाल आलेला आहे या संदर्भामध्ये माझ्याकडे तरी अद्याप माहिती नाही। आपल्या माध्यमातून जे कळलेलं आहे त्यानुसार जर प्राथमिक अहवाल आलेला असेल तर त्या प्राथमिक अहवालाचा म्हणजे आम्ही निश्चितपणाने आम्ही सगळेच त्या संदर्भातली माहिती घेऊ। हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील। मला आपल्या माध्यमातून सांगायचे की आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला शपथ घेतली त्याच्यानंतर पहिली मागणी जर आदरणीय सुनेत्रा काकींनी कुठली केली असेल तर ती ही होती की या संबंध अपघाताची CBIच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे। आत्ता जो हा अहवाल आलेला आहे हा नक्की कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे याच्या संदर्भातली हा कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे किंवा तो काय आहे याची अद्याप माझ्याकडे माहिती नाही। आपण जी सांगितलेली आहे तीच मी या ठिकाणी ऐकलेली आहे, पण CBIच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे। त्याच्यामुळे CBIच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे। ही सुद्धा तितकीच विजिबिलिटी कमी असल्यामुळे हा सगळा मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आज जो अहवाल आलेला आहे तो आपण म्हटल्याप्रमाणे एका यंत्रणेच्या कडून आलेला आहे। कोणाकडून? DGCI कडून आलेला आहे। तर हा प्राथमिक अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर जर हा प्राथमिक अहवाल असेल तर याचा तपशिलातला अहवाल ते कधी देणार आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती ही मिळणं ही अपेक्षित आहे एक। आणि हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे CBI चौकशीची, म्हणजे CBIच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे। आणखीन काही यंत्रणा आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CIDची सुद्धा चौकशी लावलेली आहे, त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। आणि केंद्राला सुद्धा केंद्राच्या यंत्रणेला सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलेलं होतं, तर त्यांच्या अधिकच्या काही यंत्रणा आहेत का तर त्यांचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी आला पाहिजे। आत्ता जो अहवाल आलेला आहे हा एकाच यंत्रणेचा आलेला आहे, तोही प्राथमिक अहवाल आहे। तर याचा तपशिलातला अहवाल सविस्तर अहवाल त्यांच्याकडून कधी येईल याची सुद्धा माहिती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी राज्याच्या जनतेला आपल्या माध्यमातून दिली पाहिजे। आणि CBIचा आणि इतर यंत्रणेचा सुद्धा जो तपास सुरू आहे हा आत्ता कुठल्या टप्प्यामध्ये आहे, कुठपर्यंत तो आलेला आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे ते आम्हाला राज्याच्या जनतेपर्यंत कधीपर्यंत देणार याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे, याची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत की बारामती एअरपोर्टला तुम्ही सुद्धा उतरलात, आता जो रिपोर्ट येतो ना नाही यादी उतरला असेल, विमानी कधी गेला असेल किंवा तुम्ही तो पाहिला असेल तर त्या रिपोर्टमध्ये बारामती एअरपोर्टच्या संदर्भात काही त्रुटी समोर मांडलेल्या आहेत, विशेषतः रनवे तिथे संरक्षक भिंती नाही आहेत, तिथे बाकीच्या अत्यावश्यक ज्या गरजा लागतात फार अशा इमर्जन्सी लँडिंगच्या वेळेस त्या नाही आहेत, अशा स्वरूपाची काही त्रुटीसुद्धा या रिपोर्टने सादर केलेल्या आहेत। नाही, खरं तर मी ते एअरपोर्ट बघितलेलं नाही आहे, एक म्हणजे आत्ताच्या या हल्लीच्या कालावधीमध्ये किंवा कधी काही आता त्या एअरपोर्टवर आधी कधी अशा पद्धतीनं किती लँडिंग झालेल्या आहेत किंवा त्यावेळेला काही तांत्रिक बाबी पुढे आल्या होत्या का किंवा आधी कुठलं समजा चार्टर चॉपर काही तिथं लँडिंग झाली असेल तर त्यांनी काही त्याच्यामध्ये निदर्शनास आणलेले आहेत का किंवा काय, तर ह्या संदर्भातल्या तपशिलामध्ये सुद्धा त्यांना जावं लागणार आहे। त्याच्यामुळे आत्ता जो अहवाल आलेला आहे हा किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे किती हा प्राथमिकता याची काय आहे तर तो अहवाल बघितल्यावरच लक्षात येईल। आपण म्हणताय की तो 22 पानाचा आहे, पण त्या 22 पानामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची प्राथमिकता काय हे तो अहवाल वाचल्यानंतरच लक्षात येईल। आणि हा जर प्राथमिक असेल तर तपशिलातला अहवाल ह्या एजन्सी ही यंत्रणा ज्यांनी आज तपास करून प्राथमिक अहवाल दिलेला आहे यांच्या माध्यमातून तपशिलातला अहवाल हा कधीपर्यंत प्राप्त होईल ह्या संदर्भातली त्यांनी माहिती देणं हे अपेक्षित आहे। आणि या व्यतिरिक्त ज्या एजन्सीज चौकशी करतायत यांचा सुद्धा अहवाल हा किती दिवसामध्ये येईल ही सुद्धा
त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी या ही रिपोर्टमध्ये आमच्या असं म्हणलं की अपघाताची खरी कारणे आणि कारणीभूत घटक स्पष्टपणे उघड होण्यासाठी अपघाताच्या प्रत्येक पैलूची चौकशी सुद्धा पुढच्या कालामध्ये दिली जाईल आणि त्याचा डिटेल रिपोर्ट सादर केला जाईल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की हा प्राथमिक अहवाल असेल तर याच्यातला जो डिटेल रिपोर्ट आहे हा किती कालावधीमध्ये आणखी किती कालावधी त्यांना डिटेल रिपोर्टसाठी लागणार आहे, तर ह्या संदर्भातला जो कालावधी आहे हा त्यांनी सुद्धा हा लवकरात लवकर स्पष्ट करणं हे अपेक्षित आहे. आणि हा एका यंत्रणेकडून आलेला अहवाल आहे, ह्या सहित पॅरलल किमान 3 ते 4 यंत्रणा ह्या चौकशी करतायत. म्हणजे CID असेल, CBI असेल, केंद्राच्या काही असतील आणि केंद्राच्या काही यंत्रणेंना किंवा ह्या यंत्रणेंना जागतिक ज्या अशा अपघातामध्ये ज्या यंत्रणेंचा वापर केला जातो त्यांनाही या चौकशीमध्ये त्यांना अंतर्भूत करण्याचा अधिकार असतो, त्यांची मदत घेण्याचा सुद्धा अधिकार हा त्यांना असतो. तर त्याच्यामधून ह्या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल. आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातलं एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे. की कॉकपिट मधला जो व्हॉइस रेकॉर्ड होता की त्याच्यावरून प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत होते, तर तो डेटा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाला दिलेला गेलेला आहे आणि त्यातून आता पुढच्या कालावधीमध्ये कळेल की शेवटचं संभाषण खरंच झालं होतं का, ते काय होतं वगैरे स्वरूपात. बरोबर, म्हणजे हा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे. आणखीन त्यांनी ज्या ज्या यंत्रणेंकडे हे डेटा दिलेला आहे त्यांचा अहवाल कदाचित त्यांना जसं आपल्या बोलण्यातून जे लक्षात येते त्यांचा डिटेल रिपोर्ट आणखीन येणं हे त्यांना अपेक्षित आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडं म्हणजे ही आणखीन गतीने ही चौकशी व्हावी ही साधारणपणे आमची मागणी राहील. आम्ही सुद्धा सगळे आमदार मिळून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे या संदर्भातली हे करू की आज हा प्राथमिक अहवाल एका यंत्रणेचा आलेला आहे, तर इतर ज्या यंत्रणांनी आहे त्या संदर्भामधली चौकशीला गती द्यावी. त्यांनी ज्या ज्या केंद्र पातळीवरच्या यंत्रणेंना रिफर केलेला असेल तर त्यांच्याकडून सुद्धा लवकरात लवकर या संदर्भातला रिपोर्ट यावा आणि या सगळ्या यंत्रणांच्या जे काही रिपोर्ट्स आहेत याचं एकत्रीकरण करून एक सविस्तर अहवाल, एक जबाबदार, एक अनुभवी या विभाग आणि या संबंध ज्या यंत्रणा आहेत, एव्हिएशन असेल किंवा इतर ज्या या चौकशीच्या यंत्रणा आहेत, याचा वर्षानुवर्ष अनुभव असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अहवाल राज्याच्या जनतेसमोर मांडला पाहिजे. रोहित पवार गेले काही दिवस प्रेस घेऊन वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. वास्तविकतेत रिपोर्ट येण्याच्या आधीच केलेले प्रश्न कितपत योग्य होते, आता या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया, कारण की हे संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोट दाखवण्याचं काम केलं गेलं. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा जो अपघात आहे हा एका सामान्य व्यक्तीचा अपघात नाही. दुःखद आहे, वेदना देणारा आहे, अकाली आहे, अनपेक्षित आहे आणि एका साधारण व्यक्तीचा नाही. राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, 35-40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले आणि ज्या कुटुंबाचे ते सदस्य, त्या कुटुंबांनी गेल्या 65-70 वर्षापासून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारं ते कुटुंब आहे. पहिल्या 3 कुटुंबामध्ये राज्यातल्या त्या कुटुंबाला आज ओळखलं जातं. त्यामुळे हा सामान्य व्यक्तीचा अपघात नाही. आणि कुठलाही अपघात ज्या वेळेला होतो आणि ज्या वेळेला ती व्यक्ती इतक्या अधिक पद्धतीनं महत्त्वाची असते त्यावेळेला त्या बाबतीतली बारकाईनं चौकशी हे करणं अभिप्रेतच असतं, त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही जर आज बघितलं एअर इंडियाचा अपघात 3 जून 2025 रोजी झाला. आम्ही त्याच्यामध्येही आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती आम्ही गमावली, माझी वहिनी ही आम्ही त्याच्यामध्ये गमावली. त्याचा सविस्तर अहवाल हा आत्ता कुठं म्हणतायत की येणार आहे. तो एक वेगळा अपघात होता, हा एक वेगळा अपघात आहे. मी त्या दोन्ही अपघातांची तुलना ही कधी करणार नाही. पण ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपघात होतात त्यावेळेला बारकाईनं एक सेकंदाची चौकशी होणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं. कुठंही चौकशी करत असताना कुठंही गल्लत एखादी चुकून सुद्धा एखादी गोष्ट, एखादं एलिमेंट राहता कामा नये या गोष्टीची दक्षता ही बाळगावी लागत असते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची साधारणपणे सगळ्यांच्या मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकेल. भावना एकच आहे की चौकशी झाली पाहिजे.
चौकशी करत असताना बारकाईतले मुद्दे हे तपासले गेले पाहिजेत आणि राज्याच्या संबंध जनतेसमोर हा सगळा तपशील हा आला पाहिजे.